खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पहिल्या फेरीतील आपले जे सामने आहेत ते 3 षटकांचे आहेत. 3 षटकाचे सामने झाल्यानंतर दुसऱ्या फेरीतले जे सामने आहेत ते फक्त 2 षटकाचे खेळवण्यात येणार आहेत. आयोजक आणि क्रिकेट समिती यांच्याकडून आलेल्या सूचनेनुसार पुढील होणारे सामने जे आहेत ते 2 षटकांचे खेळवण्यात येणार आहेत. दुसऱ्या फेरीतील सामने सगळे सामने, त्यामुळे हा 3 षटकाचा हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. खेळ माने क्रिकेट टीम फन्सो वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ शिरवणे संघ. यानंतर पुढील जो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होणार आहे जय हनुमान क्रिकेट संघ कोंडे वर्सेस मॅजिक 11 क्रिकेट क्लब भंडारवाडी. या दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे संघ नायक पुढील सामना खेळण्यासाठी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर चेंडू द्यायचा आहे आणि पंचांना देखील ही विनंती असेल आपण सामना त्वरित चालू करायचा आहे. हे फन्सू आणि शिरवणे या दोन गावातील असलेले हे दोन मलाठी संघ आणि या दोन संघांमध्ये होत असलेली ही मैत्रीपूर्ण लढत आपण आता पाहतोय थेट मैदानामध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय की खऱ्या अर्थाने सकाळच्या सत्रापासून आता दुपारपर्यंत सुंदर असं सहकार्य सर्वच संघाने केलेलं आहे. खूप असं मोठं आयोजन आणि सुंदर नियोजन आपण आजच्या या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्याचबरोबर पुढील होणारा सामना यजमान टीम मॅजिक 11 क्रिकेट क्लब भंडारवाडी वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ कोंडे. बघूया पुढील संघाच्या टॉससाठी मी विनंती करेन की माजी अध्यक्ष सन्माननीय अशोक खामकर साहेब तसेच सचिव सन्माननीय अभय राहटे साहेब यांना विनंती करेन की त्यांनी पुढील होणारा सामन्याचा टॉच करायचा आहे. हा या प्रथम फेरीतील शेवटचा सामना आणि बघूया प्रथम फलंदाजी करताना शिरवणे संघ हो हो उत्कृष्ट असा बॉल म्हणावा लागेल तो निखिल याचा एकदम आगीच्या गोळ्यासारखा निघून गेला आहे. तो शिरवणे संघातील बॅट्समन यश नरवणकर याच्या समोरून न समजलेला चेंडू वेगवान गतीने निखिल फणसू गावची एक्सप्रेस म्हटली जाते निखिल याला. खरोखरच उत्कृष्ट अशी गोलंदाजी निखिल याची आणि बघूया पुढील चेंडू आणि हा आता कुठेतरी लाईन आणि लेंथ बिघडली आहे ती निखिल याची आणि हा अवांतर वाईट चेंडू अंपायरचा डिसिजन वाईट चेंडू. बघूया पुढील सामन्यासाठी मी टॉच विन साठी मी आमंत्रित करतो मॅजिक 11 टीमचे कर्णधार तसेच जय हनुमान क्रिकेट संघ कोंडे या टीमचे कर्णधार यांना विनंती आहे की त्यांनी टॉच बॉक्स जवळ यायचं आहे. पुढील त्याचबरोबर मागील झालेल्या सामन्यामध्ये पराभूत झालेले संघ मोरिया क्रिकेट क्लब दाबिळ तांबेवाडी यांना मी पुन्हा विनंती करतो की त्यांनी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर पुढील सामना बघूया निखिल आपल्या टीम साठी तसेच जय हनुमान क्रिकेट संघ शिरवणे या टीमचे बॅट्समन यश करंजकर नरणकर भावेश सावरकर. बघूया आपल्या टीम साठी कशी कामगिरी करतात निखिल याचा पुढील चेंडू आणि हा आता कुठेतरी समाचार घेतलाय तो यशाने तसेच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तेवढ्याच चपळाईनं हा दुसरा रन सुद्धा पूर्ण केला आहे तो शिरवणे संघाने. खरोखरच चपळाई म्हणावी लागेल टेमकर सर कारण की वाऱ्याच्या वेगाने हा रन घेतला आहे तो शिरवणे संघाने आणि 1 रन होता तिथे 2 रन कन्वर्ट केले आहेत ते शिरवणे संघाने. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना यश आणि भावेश गो टू टेमकर सर. धन्यवाद सर. सर कसं आहे टॉचमॅन यांनी घेतला ना
गोरिवलेवाडीने कोंड्याने टॉस बिन घेतला. या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर म्हणतात ना, आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसतात, पण मिळालेल्या पानानं चांगला डाव खेळणं यावर यश अवलंबून असतं. नक्कीच टेमकर सर, खरोखरच यशाची पायरी चढताना त्रास होतो, पण त्या यश गाठल्यानंतर जो आनंद असतो तो खरोखरच समाधानी असतो. मी विनंती करेन की मंडळाचे उपसचिव पराग शिवलकर यांना मी विनंती करेन की त्यांनी मोरिया क्रिकेट क्लब तांबेवाडी यांना सन्मान ट्रॉफी द्यायची आहे. सहभागी संघाचं मी अभिनंदन करतो. पुढे जाऊया ग्राउंड वरती. पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. प्रथम फेरीतील शेवटचा सामना आणि पुढील होणारा सामना बघतोय आपण मॅजिक 11 क्रिकेट संघ भंडारवाडी वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ कोंडे बघूया कशा पद्धतीने आपल्या दोन्ही संघ आपल्या गावासाठी आपल्या वाडीसाठी कशी कामगिरी करतायत ते. आणि खरोखरच टेमकर सर, जर कोणतीही टीम जर खेळत असेल ती फक्त आपल्या नावासाठी नाही खेळत, तर आपल्या गावासाठी खेळते, आपल्या वाडीसाठी खेळते. आणि यालाच म्हणतात क्रिकेट. कारण की क्रिकेट म्हटलं तर दापोली रत्नागिरी जिल्ह्यातील हे सगळे क्रिकेटर आपण ते मुंबई उपनगरीमध्ये एक व्यवसाय धंद्यासाठी आलेले आहोत आपण. आणि या 10 धावा झालेल्या आहेत. आणि या व्यवसाय धंदा सांभाळताना आपला एक आवडता खेळ म्हणजे क्रिकेट, आणि तो सुद्धा आपण सॅटर्डे संडेला जोपासतोय. आणि याचं उदाहरण म्हणजे मॅजिक चषक 2025 मध्ये आपलं त्याचं उदाहरण दिसतंय. आणि खरोखरच क्रिकेट म्हटलं तर रविवार आला तर सकाळी 6चा अलार्म न वाजता सुद्धा जाग येणार म्हणजे क्रिकेट. खरोखरच रक्तात भिडलेलं आहे ते क्रिकेट. आणि ह्या क्रिकेटसाठीच आज सगळा अट्टाहास जो चालू आहे तो या क्रिकेटसाठीच. आणि मी विनंती करेन वारंवार फिल्डिंगच्या टीमला की त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आपला खूप लेट झालेला आहे सामन्यांसाठी. बॉलर नेम आहे मंथन. बघूया आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला आहे तो मंथन. बघूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतायत ते. मॅजिक 11 चषक 2025 साठी आतापर्यंतचा आलेले देणगी प्रमोद रहाटे साहेब, त्याचबरोबर संदेश जानू गोरिवले साहेब, संतोष खामकर साहेब, गणेश जाधव साहेब, आरवी रुपेश तांबे साहेब, तानाजी निकम साहेब, गणपत बालाजी उके, प्रकाश पेटे, जितेंद्र वालंज, संजीवनी हितवर्तक मंडळ मावळतवाडी फणसू, त्याचबरोबर वसंत गोरुले. खरोखरच सर्व देणगीदारांचे मी आभार मानतो. आणि पुढे जाऊया, सामन्याकडे वळूया आपण. आणि आता कुठेतरी मंथनचा चेंडू 11 धावा भावेशसाठी. भावेशला काहीतरी न समजलेला हा चेंडू. बघूया पुढील मंथन 10-12 पावलाचा रनअप आपल्या गोलंदाजी मार्फत आपल्या टीमसाठी. आणि हा उत्कृष्ट असा फलंदाजाला न समजणारा चेंडू मंथन याचा. कुठेतरी हा मंथन आपल्या बॉलिंग मार्फत आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करताना दिसतोय. हा मंथन उत्कृष्ट असा स्पिन गोलंदाज आहे. आपल्या गोलंदाजी मार्फत फलंदाजाला बीट करतोय हा मंथन. बघूया पुढील चेंडू मंथन याचा आपल्या संघासाठी आणि आपल्या वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो आणि संघाचं दुसरं षटक मंथन याचं. बघूया. हो 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 खरोखरच उत्कृष्ट असं न समजणारा फलंदाला चेंडू. आणि फलंदाज यश नरणकर याला न समजणारा चेंडू.
लगातार 3 डॉट काढलेत हे मंथन याने. खरोखर उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ही मंथन याने. हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्या हेलिकॉप्टरच्या शॉटने हा आणि हा एक धावेसाठी मारलेला शॉट मंथनची कुठेतरी उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक टप्पा, अचूक दिशा ही आपली मंथन कडून बघायला मिळते बॉलिंग मार्फत. खरोखरच मंथन हे एक नावाजलेले गोलंदाज आहेत. फणसू गावातील एक सिनियर खेळाडू महेश बेर्डे यांचे सुपुत्र मंथन आणि खरोखरच उत्कृष्ट असं गोलंदाजी म्हणावे लागेल. न समजणारा चेंडू आणि हा पंचांचा निर्णय, मला वाटतं लेग बाईचा हा निर्णय आहे. लेग बाईज खरोखरच उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल मंथन याची. टेमकर सर, खरोखरच मी मग आत्ताच नाव घेतलं की महेश बेर्डे खरोखरच फणसू गावातील एक उत्कृष्ट असे क्रिकेटर आणि अजून आतापर्यंत खूप साऱ्या ट्रॉफ्या फणसू गावासाठी त्यांनी जिंकून दिल्या आहेत. त्यांचेच सुपुत्र मंथन आणि खरोखरच त्यांचीच छबी दाखवतात ग्राउंड मध्ये आपल्या बॉलिंग मार्फत. मंथन, बघूया पुढील चेंडू आपल्या टीम साठी कशा पद्धतीने आणि खरोखर उत्कृष्ट असे बॉलिंग. जय हनुमान क्रिकेट संघ शिरवणे यांचा स्कोर 14 रन आणि हा खरोखरच पुन्हा एकदा डॉट चेंडू बीट केलेला आहे. बॅट्समनला न समजणारा चेंडू हा मंथनची उत्कृष्ट अशी फलंदाजी. किती डॉट केले, बॅटिंग घेतले किती झाले? 2 ओव्हर 14 रन. ह्या ओव्हरला खरोखरच मंथनसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. त्यांनी 4 डॉट करून फक्त 4च रन दिले आहेत. मंथन याने उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल मंथन याची. बॅटिंग आताच झालेला टॉच मधील पुढील फेरीतील हा सामना बघतोय आपण. मॅजिक 11 क्रिकेट क्लब भंडारवाडी वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ कोंडे आणि यातील टॉच विन आहेत जय हनुमान क्रिकेट संघ कोंडे आणि यांनी आपलं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. मॅजिक 11 क्रिकेट टीम शिवनेरनगर भंडारवाडी यांना त्वरित विनंती आहे की त्यांनी सामना झाल्यानंतर त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं. हा खरोखरच उत्कृष्ट असा चौकार म्हणावा लागेल. हा भावेश यशच्या बॅट मधून आता कुठेतरी राहुलला विचार करावा लागतोय तो यश. मागील गोलंदाजीचा विचार केला टेमकर सर तर त्याने 4 बॉल डॉट करून 4 रन दिले होते. आता आपण बघतोय की राहुल याचा पहिल्याच बॉलवरती 4 रन मारले आहेत. पुढील समीकरण कसं असेल बघूया. दुसरा चेंडू राहुल याचा आणि आता कुठेतरी कमबॅक केलं हे राहुल यानं आणि सिंगल धाव. 4 गेल्यानंतर खरोखरच टेमकर सर कमबॅक कसा असला पाहिजे हे प्रत्येक गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत दाखवून देत आहेत आपल्या रसिक प्रेक्षकांना आणि प्रत्येक खेळाडूला दाखवून देत आहेत. पहिला बॉल जर तू चौकार मारला तर दुसरा बॉल मी तुला डॉट करू शकतो. हीच हिंमत, हेच ध्येय देऊन आपल्या टीमसाठी साजेशी कामगिरी करतात ते राहुल आणि हेच आहे क्रिकेट. बघूया पुढील चेंडू. आता कुठेतरी आखो टप्प्याचा चेंडू आणि मिड आपला राहुल हा आपला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतो तो राहुल. बघूया पुढील चेंडू. राहुल आपल्या गोलंदाजीत मार्फत यश साठी पुढील चेंडू राहुल याचा आणि हा आता कुठेतरी चकवला चेंडू आणि हा अंपायरचा डिसिजन नो बॉल आणि फ्री हिट असेल असं मला वाटतं. अंपायर नो बॉल फ्री हिट. ओके, अंपायरचं डिसिजन फ्री हिट. बघूया आता यशला संधी मिळालेली आहे. आता कुठेतरी राहुल ला आता कामगिरी वाढली आहे. बघूया आता राहुल कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तो यश साठी. कारण की डावखुरा फलंदाज म्हटला तर टेमकर सर खरोखरच खूप फटकेबाजी करणारा फलंदाज मानला जातो डावखुरा फलंदाज म्हणून. बघूया आता फ्री हिटची संधी राहुल की यश. टेमकर सर काय वाटतं तुम्हाला?
नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर राहुलने ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे नक्कीच त्याला या ठिकाणी यश प्राप्त होईल, परंतु यशस्वी कामगिरी करावी लागेल. यश याला पाहूया, पुढील चेंडू फेकला गेला आहे, नक्कीच 2 धावा घेतल्या आहेत, परंतु या ठिकाणी या मैदानात जर आपण पाहिलं ना तर 2 धावा घेता घेता या ठिकाणी पुन्हा एक खतरा होता, रनआउटचा खतरा होता, पण एक संधी देखील गमावलेली आहे. आणि मला वाटतं किती धावा घेतल्यात, 2 की 3 धावा घेतल्यात. या 3 यशस्वीपणे धावसंख्या पूर्ण करून 3 धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते आता 24. आणि हे मला वाटतंय वागणे सर हे पूर्ण खुलं मैदान आहे आणि या मैदानात जेवढ्या धावा कराल ना तेवढ्या कमी आहेत, कारण मला वाटत नाहीये की इथे कुठे काही अडचण आहे फिल्डिंग वगैरे जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी तशी अडचण भासत नाहीये. सुंदर असं मैदान या ठिकाणी बनवलं गेले खेळाडूंसाठी. नक्कीच टेमकर सर, कारण की ओपन ग्राउंड मध्ये हाच तर एक बेनिफिट असतो बॅट्समन आणि बॉलरसाठी. आणि कुठेतरी आता हा चुकीचा निर्णय म्हणावा लागेल तो राहुल याचा, कारण की स्वतःच नॉन स्ट्राईकलाच गेन थ्रो केलेला आहे. त्याच्या स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये जर स्टंपला केला असता तर क्वचित रनआउट मिळाला असता राहुल याला. कुठेतरी चुकीचा थ्रो म्हणावा लागेल राहुल याचा. आणि आता कुठेतरी राहुल याचं कमबॅक सुद्धा म्हणावं लागेल, कारण की राहुलचा दुसरा चेंडू आणि हा कार्पेट ग्राउंड शॉट. आणि बघूया आता कुठेतरी 2 रनासाठी हा शॉट आणि मिस फील्ड म्हणावे लागेल राहुल याच्याने. त्याचा फायदा घेत आहेत ते दोन्ही बॅट्समन यश आणि भावेश. आणि आता परत चपाळी आणि हा आता कुठेतरी रनआउटचा चान्स मिळाला राहुल याला. अंपायर रन किती? 3 धावा. कुठेतरी गचाराचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल हे फणसू टीमचं. आज आपल्याला सकाळी तिथे सुंदर असा नाश्ता उपलब्ध करून दिलाय ते शिल्पा आयरे मॅडम यांचं आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो की मंडळाचे क्रीडा समितीचे अध्यक्ष सन्मान्य राकेशजी आयरे साहेब यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचा आहे. आणि आता आपण धावा बघतोय. खेममानाई क्रिकेट टीम फणसू वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ शिरवणेने आपल्या खेममानाई क्रिकेट टीम समोर 30 धावांचं आव्हान ठेवलं आहे. 29 धावा करून 30 धावांचं टार्गेट लक्ष ठेवलं आहे ते खेममानाई क्रिकेट टीम फणसू यांच्यावरती. त्याचबरोबर कोंडे गावचे प्रतिष्ठित नागरिक गणपत गावडे साहेब हे यांचं आगमन झालंय. मी विनंती करेन की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. शिरवणे संघ एक विनंती आहे, शिरवणे संघ चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घेण्यासाठी जायचे आहे. आणि सलामीचे फलंदाज खेममानाई क्रिकेट टीम फणसू या संघाचे सलामीचे फलंदाज आपण हे मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण हा शेवटचा पहिल्या फेरीतील सामना आहे. हा सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने चालू होतील आणि ते सामने केवळ 2 षटकाचे खेळवण्यात येणार आहेत, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि यानंतर हा सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला होणारा सामना आहे जय हनुमान क्रिकेट संघ कोंडे वर्सेस मॅजिक 11 क्रिकेट क्लब भंडारवाडी. मी विनंती करीन मंडळाचे सहसचिव नितीन आयरे साहेब यांना. मी विनंती करेन की मंडळाचे सहसचिव नितीन आयरे यांना की गणपत गावडे साहेबांचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. नितीनजी आयरे साहेब. त्याचबरोबर साईनाथ क्रिकेट संघ कातलवाडीतील अष्टपैलू खेळाडू सागर खळे यांना मी विनंती करेन की पुढील होणाऱ्या सामन्यासाठी पंचांसाठी तुम्हाला पाचारण केलेलं आहे, त्यांनी उपस्थित राहायचंय. सागर खळे. अंपायरांना विनंती आहे की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. मी विनंती करेन की खेममानाई क्रिकेट टीम फणसू यांचे प्रथम फलंदाज पाठवायचे आहेत लवकरात लवकर.
डीजे. पहिलं षटक संपते.
ते शिरवणे संघाचं. आणि पुढील होणारा सामना जय हनुमान क्रिकेट संघ कोंडे वर्सेस मॅजिक 11 क्रिकेट संघ क्लब संघ भंडारवाडी. मी मॅजिक 11 क्रिकेट क्लब भंडारवाडीच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी रवींद्र संते कक्ष जो खेळाडू कक्ष आहे त्याच्या बाजूला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. त्यांना विनंती आहे आपल्या कर्णधार निखिल खामकर यांच्याकडून की त्यांनी सर्व खेळाडूंनी आपल्या खेळाडू कक्षाच्या बाजूलाच रवींद्र संते कक्ष आहे त्या कक्षाच्या इथं उपस्थित राहायचं आहे. पुढील होणारा सामना मॅजिक 11 क्रिकेट क्लब संघ भंडारवाडी वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ कोंडे. पुढील षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी यश नरणकर. बघूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय यश. त्याचबरोबर फलंदाज अमय खांबे. बघूया क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. आपल्याला अजून सेमीफायनल फायनल त्याचबरोबर सेकंड राऊंड खेळवायचे आहेत. उर्वरित वेळ आपल्याकडे खूप कमी आहे याची दक्षता घेऊन सर्व सहभागी टीमनी सहकार्य करायचं आहे. आणि पुढील चेंडू यश याचा आणि अवांतर चेंडू वाईट. अंपायर आनंद शिबे एक नावाजलेले पंच भंडारवाडी येथील. बघूया आणि त्यांनाच साथ देणारे आमचे सिनियर प्लेयर फिरकी गोलंदाज. हो 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 उत्कृष्ट असा कव्हरच्या वरून टोळला चेंडू. तेवढीच उत्कृष्ट अशी फिल्डिंग म्हणावी लागेल ती शिरोणे संघाची. त्याचबरोबर मगाशीच उल्लेख केला की मॅजिक 11 टीमचे सिनियर प्लेयर आणि फिरकीचा जादूगार असं बोललं जातं ते अनिल रहाटे हे चालू असलेल्या मॅचचे पंच. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करता उत्कृष्ट अशी पंचांची कामगिरी सुद्धा आपल्या मॅजिक 11 चषकसाठी करतायत ते अनिल रहाटे. त्याचबरोबर बघूया आताच यश आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय. आणि पुढील चेंडू हा राहुल साठी. राहुलने हा खणखणीत असा षटकार मारलेला आहे तो चौकार मारलेला आहे तो राहुल याने. साईड स्क्रीनच्या समोर बघू शकता आपण. खूप खरंच सुंदर असं ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे ते विशाल दादा याने. चारी बाजूनी बाउंड्री लाईन त्याचबरोबर समोर स्क्रीन ब्लॅक स्क्रीन युट्यूबच्या माध्यमातून आतापर्यंत. आणि हा अवांतर चेंडू यश यांचा. आता कुठेतरी बॉलरला आपली लाईन आणि लेंथ बिघडावायला लावले ते राहुल यानं. कारण की मागील चेंडूवरती खणखणीत चौकार मारल्यानंतर आता कुठेतरी यश आपल्या बॉलिंगची दिशा भरकटतोय तो यश. पुढील सुंदर असा टोळावला चेंडू बघूया. आणि हा खणखणीत चौकार म्हणावं लागेल. समोरच्या दिशेला टार्गेट केले ते यश याला राहुल यानं. आणि आतापर्यंत सेम समोरच त्यांनी 3 चौकार ठोकले आहेत ते राहुल याने. 2 ना 1 षटकार आणि 2 चौकार हे समोर टार्गेट केले हे शिरवणे संघाला राहुल यानं.